आज जायचं रात्री एका पाहुण्यांच्या घरी, तर मग त्यासाठी ना साड्या बघाव्या म्हटलं. आणि हे जे पार्सल आहे ना, खूप दिवसांपासून हे पार्सल येऊन पडलं आहे, पण मी ओपनच करत नव्हते. ही जी साडी आहे ना, मी ओपनच करत नव्हते ही साडी. तर आज बघते ही साडी नेमकं कशी आली आहे, काय आली आहे. तसं तर मला अशीच साडी घ्यायची होती, एकदम साधी सिंपल, पटकन घालून गेलं हे झालं. तर मग तसं तर मला हा कलर आय डोंट नो याच्यावर कसं ब्लाऊज घालू, कारण की मी नाही आहे साडीवरचं ब्लाऊज पीस पण काही शिवलं नाही आहे. म्हटलं हीच साडी आज नेसून जाईल पाहुण्यांच्या घरी, कारण की त्यांच्या तिथे थोडासा फंक्शन आहे. पण कशी वाटते आहे साडी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. 500 रुपयांमध्ये मी घेतली आहे. मला खूप आवडली होती ही साडी. ज्यावेळी मी एक मिनटा हे बंद करते आधी. ही माझी रेड साडी आहे जी मी लग्न एका फंक्शनसाठी घेतलेली आहे. पण छान आहे ही साडी पण. हे पहा, ही साडी पण छान वाटली मला, कारण की कलर वगैरे. एक मिनटं हे सगळं काढते मी, म्हणजे पटकन चांगलं दिसेल तुम्हाला. हे पहा, हे पहा ही साडी, कलर वगैरे तुम्ही पाहू शकताय कसा कलर आहे ते. आणि बॉर्डर वगैरे, लाइनिंग पण किती मस्त आहे. ॲक्च्युली ना अशा साड्या ना चोपून बसतात, आणि चोपून बसल्यामुळे जास्त वेट वगैरे काही दिसून येत नाही पोटाच्या तिथे. तर खूप छान आहे ही साडी. तर आज रात्री फक्त मला एक कळत नाही, याच्यामध्ये भरपूर हे आहेत, कलर्स आहेत. आणि ब्लाऊज पीस जे त्यांनी दिलं आहे ना, कुठे गेलं ब्लाऊज पीस, हां ब्लाऊज पीस हे पहा, हे असं दिलं आहे जे मला अजिबात आवडलेलं नाही. बिकॉज मला वाटतं याच्यावर जर आपण एखादं कॉन्ट्रास्ट घातलं ना तर खूप सुंदर दिसेल. तर मला कॉमेंटमध्ये सजेस्ट करा की याच्यावर कुठल्या पद्धतीचं ब्लाऊज पीस छान दिसेल. कारण बॉर्डर वगैरे तर तुम्ही पाहू शकताय, खूप सुंदर बॉर्डर आहे. आणि कलर्स पण याच्यामध्ये ना छान आहेत, म्हणजे कुणालाही सूट होतील असे कलर्स साडीमध्ये अवेलेबल आहेत. परंतु ब्लाऊज पीसचं मला कळत नाही आहे, मी याच्यावर कुठल्या कलरचं ब्लाऊज रेडीमेड घेऊ का शिवू, तर ते मला कॉमेंटमध्ये सांगा. या कलरचं ब्लाऊज कसं वाटेल मला कॉमेंटमध्ये सांगा. हे जो कलर आहे ना पर्पल टाईप, साडी तर सुंदर वाटली मला.